साहेब पुन्हा अहिल्यानगर ताब्यात घेणार. शरद पवारांकडून नवीन डावा सुरुवात. अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवारांच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अहिल्यानगरच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे आगामी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबतही शरद पवारांनी माहिती घेतली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची नेमकी भूमिका काय असणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महत्वाचं म्हणजे सध्या विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या धोरणांविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देशही पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की एकेकाळी अहिल्यानगरच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेले शरद पवार पुन्हा एकदा जिल्ह्यात आपली जादू दाखवणार का? जुने सवंगडी साथ देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.